नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये महा ऑनलाइन या पोर्टलमधून सेंट्रल कास्टसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचंय। सेंट्रल कास्ट म्हणजेच केंद्र सरकारच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा आहे याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्याची संपूर्ण प्रोसेस काय राहणार आहे, फॉर्म भरून घेण्याची पूर्ण पद्धत काय आहे, ह्या सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये काय अडचण असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सेंट्रल कास्टसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचे। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये महा ऑनलाइन पोर्टल तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय। तर या ठिकाणी महा ऑनलाइन यावरती जायचंय आणि या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे दिसतील। यामध्ये तुम्ही सर्च बार या ऑप्शनचा यूज करून पण तुम्ही सर्च करू शकता। जसे या ठिकाणी तुम्ही सेंट्रल टाकशाल, सेंट्रल टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचे ऑप्शन दिसतील। परंतु जर दिसत नसतील तर या ठिकाणी जे लेफ्ट साइडला आहे, लेफ्ट साइड मध्ये तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला शोधायचंय किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी शोधून घ्यायचंय। यामध्ये जसं जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी शोधशाल, यामध्ये केंद्र सरकार ओबीसी प्रमाणपत्र आणि केंद्र सरकार एसटी प्रमाणपत्र, सेम त्याच पद्धतीमध्ये केंद्र सरकार एससी प्रमाणपत्र, या तीन पर्यायाचा वापर करून तुम्ही सेंट्रल कास्टसाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला कोणत्या कास्टसाठी अप्लाय करणार आहात ते पर्याय तुम्हाला निवडायचे, म्हणजे त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जे कोणती कास्ट तुम्हाला म्हणजे सेंट्रल कास्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं जे सर्व्हिस आहे म्हणजे सेंट्रल कास्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी सर्टिफिकेट असो किंवा एससी किंवा एसटी अशा प्रकारे नाव दिसतील। यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत म्हणजे जास्तीत जास्त अप्रॉक्सिमेटली एससी साठी असो, ओबीसी साठी किंवा एसटी साठी असो, सगळ्यांना डॉक्युमेंट जे आहेत कंपल्सरी अप्रॉक्सिमेटली सेमच लागणार आहेत। ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत। डॉक्युमेंट बघल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं तुम्ही कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक कराल, यामध्ये इंग्रजी भाषा तुम्हाला निवडायला सांगतोय तर या ठिकाणी ओके करायचंय आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं तुम्ही इंग्लिश या पर्यायावरती क्लिक करशाल, तुम्हाला इथं कंटिन्यू करून घ्यायचंय। कंटिन्यू करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे सेंट्रल कास्टसाठी तुम्ही जे अप्लाय करणार आहात तुमची इथून जे प्रोसिजर स्टार्ट होणार आहे। तर या ठिकाणी ऍप्लिकेंटचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत। सर्वप्रथम ऍप्लिकंट या ठिकाणी कोणीही राहू शकतो, आई असू शकतो किंवा वडीलही असू शकतात किंवा मोठे भाऊ ज्यांची 18 वर्ष कंप्लीट आहेत तेही असू शकतात। या ठिकाणी ऍप्लिकंटचे डिटेल्स तुम्हाला इथं कंपल्सरी भरून घ्यायचे आहेत। यामध्ये जसं आपण इंग्लिश मध्ये नाव टाकाल सेम ते मराठीमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जातील। जर होत नसतील तर गुगल इनपुटचा तुम्ही वापर करून कॉपी पेस्ट करू शकता। या ठिकाणी सेम त्याच पद्धतीमध्ये फादरचे डिटेल्स म्हणजे जे कोणी अर्जदार आहेत अर्जदाराचे फादर डिटेल्स म्हणजे वडिलांचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये जसं तुम्ही इंग्लिश मध्ये टाकशाल मराठीमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जातील। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ मध्ये जे अर्जदार आहे जे ऍप्लिकंट आहेत त्यांचे या ठिकाणी पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकायचंय। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर म्हणजे जन्मदिनांक टाकल्यानंतर एज कम्प्लिटली ऑटोमॅटिकली फिलअप होऊन जातील। त्यानंतर जेंडर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय। मोबाईल नंबर तुम्हाला जे अर्जदार आहेत त्यांचं या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे जे कोणी अर्जदार आहेत त्यांचाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचंय। आणि ऍड्रेस जे असणार आहे ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी त्यांचं गाव आणि ज्या ठिकाणी रजिस्ट्रार आहे
ज्या ठिकाणी कंपल्सरी म्हणजे रेड स्टार असेल ते तुम्हाला कंपल्सरी भरावे लागणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षपूर्वक ज्या ठिकाणी रेड स्टार आहेत ते कंपल्सरी भरायचे आहेत. ऍड्रेस मध्ये गावाचं नाव टाकून यायचंय आणि त्या ठिकाणी स्ट्रीट, बिल्डिंग जे लँडमार्क आहेत ते सोडून पण देऊ शकता. तसेच डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा असणार आहे. अर्जदाराचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका, विलेज, त्यानंतर पिनकोड आणि जे अर्जदार आहेत अर्जदाराचं काम काय म्हणजे नेमकं ते काम काय करतात ते काम या ठिकाणी मेन्शन करायचंय. शेतकरी असतील तर फार्मर या ठिकाणी टाकायचंय किंवा स्टुडंट असतील तर स्टुडंट, जे काही असतील त्यांचं काम जे असतील ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचंय. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय. यामध्ये रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ऍप्लिकंट, जे अर्जदार आहेत अर्जदारासोबत आणि जे लाभ घेणार आहेत सेंट्रल कास्टचे, हे जे सर्टिफिकेट आहे या जर स्वतः असतील तर या ठिकाणी स्वतः करायचंय. जे कोणी लाभार्थी असतील त्यांचं आणि अर्जदाराशी काय संबंध आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवायचंय. जर स्वतः असतील ते स्वतः असतील तर या ठिकाणी सेल्फ करायचंय. भाऊ, वडील जे कोणी असतील तर या ठिकाणी तुम्हाला ते रिलेशन तुमचं या ठिकाणी दाखवायचंय आणि इथं नो ठेवायचंय आणि यामध्ये एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. तर त्या अगोदर तुम्ही जर इथं सन किंवा तुम्ही ब्रदर जे काही निवडत असतील या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स टाकावे लागणार आहेत. जर स्वतः म्हणून जर सेल्फ म्हणून जर पर्याय निवडत असतील म्हणजे स्वतः अर्जदार आहेत आणि लाभार्थी पण स्वतः आहेत तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स असे जे टाकावे लागणार नाहीत. किंवा बेनिफिशरी तुम्ही जर दुसऱ्यांसाठी अप्लाय करत असतील घरामधील या ठिकाणी त्यांचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत कंपल्सरी. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी मी सेल्फ करतो पुन्हा. आणि यामध्ये तुम्हाला जे एज्युकेशन डिटेल्स आहेत जे बेनिफिशरी आहेत म्हणजे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे टोटल एज्युकेशन कुठे कुठे झाले, त्या ठिकाणी कॉलेजचे नाव आणि क्वालिफिकेशन काय आहे आणि कोणती बोर्ड आहे आणि कधी ऍडमिशन घेतलात आणि त्यांचं ऍडमिशन कधी म्हणजेच पास आउट आहेत. आता समजा 10वी पास आउट आहेत त्यांनी 10वी कधी ऍडमिशन घेतले 10वीला आणि कुठे घेतलेत त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय. आणि सेम त्याच पद्धतीमध्ये जे बोर्ड असो किंवा त्यांची युनिव्हर्सिटी असो लाभार्थ्यांचं या ठिकाणी जर लातूर बोर्ड असतील तर या ठिकाणी लातूर बोर्ड टाकायचंय आणि ऍड या बटनावरती क्लिक करायचंय. सेम त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला HSC आणि जे बोर्ड असतील बोर्ड 12वीला कधी ऍडमिशन घेतले डेट म्हणजेच इयर इथं मेन्शन करायचंय आणि कधी पास झालेत त्यांनी आणि कधी त्या कोणत्या शाळेत त्यांनी शिकलेत ते डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. आणि ऍड या बटनाचा वापर करून 1 बाय 1 जे काही तुम्ही शिकलात म्हणजे ते अर्जदार किंवा जे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांचं या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स 1 बाय 1 करत तुम्हाला टाकत जायचे आहेत. त्यानंतर बेनिफिशरी अदर डिटेल्स मध्ये बेनिफिशरी जर दुसऱ्या स्टेट मधून किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून या ठिकाणी त्या याच्यामध्ये आले असतील तर या ठिकाणी भरायची आवश्यकता आहे. अन्यथा या ठिकाणी भरण्याची काही आवश्यकता नसल्यामुळे या ठिकाणी मी याला सोडून देतो. आणि यामध्ये जे बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल्स आहेत तर या ठिकाणी लक्षपूर्वक तुमची जे कास्ट असणार आहेत म्हणजेच जे कोणी अर्जदार जे कोणी लाभार्थी आहेत लाभार्थ्यांचं या ठिकाणी कास्ट जे असणार आहेत जर समजा ST किंवा OBC निवडत असतील तर त्यांच्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी जातीचे जे असणार आहेत या ठिकाणी कास्ट दाखवले जातील. त्याच कास्ट मधून तुम्हाला निवडायचंय म्हणजेच त्यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी कॅटेगरी तुम्हाला चेंज करता येणार नाही. आणि यामध्ये रिलिजन हिंदू असेल हिंदू जे काही असतील तुमचं सेम त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. आणि बेनिफिशरी फादर डिटेल्स मध्ये जर समजा जे कोणी लाभार्थी आहेत लाभार्थ्यांच्या वडिलांचे डिटेल्स ऑलरेडी टाकले असतील तर या ठिकाणी टाकण्याची काही आवश्यकता राहणार नाही. जर लाभार्थ्यांचे डिटेल्स म्हणजे वडिलांचे डिटेल्स टाकले नसतील तर या ठिकाणी त्यांचं फुल नेम,
फुल नेम टाकायचे, पूर्ण नाव, आणि ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जातील. त्यानंतर जेंडर, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ टाकण्याची काही आवश्यकता नाही आणि त्यांचं कामही या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी भरावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय. या ठिकाणी जर तुम्ही बनवत असतील तर फॅमिली ट्री डायग्राम, जे कोणी अर्ज करत असतील किंवा जे लाभार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी ट्री डायग्राम बनवायचंय. जर बनवू शकत असतील किंवा ऑप्शनल आहे, सोडून दिलं तरी चालतंय. आणि या रिझन मध्ये तुम्हाला एज्युकेशन तुम्हाला कोणत्या कारणासाठी हवंय तर या ठिकाणी टाकून घ्यायचं एज्युकेशन आणि ऍफिडेव्हिट यस, आणि इथे ऍक्सेप्ट करायचंय आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. एवढं केल्यानंतर जे तुम्ही आतापर्यंत जे फॉर्म भरलात ते पुन्हा एकदा तुम्हाला तपासून घ्यायचंय. जर एकदा आपण प्रोसीड केल्यानंतर किंवा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिपीट फॉर्म भरण्याची जे प्रोसिजर आहे ते येणार नाहीये. तर तुम्हाला या ठिकाणी ते समजून घेऊनच तुम्हाला पूर्ण प्रोसिजर, तुमचं जे पूर्ण फॉर्म भरलात ते पूर्ण फॉर्म तपासून घ्यायचंय. आणि पूर्ण फॉर्म तपासून झाल्यानंतर तुम्हाला जे ऍग्रीमेंट डिटेल्स आहेत, ऍग्रीमेंट म्हणजेच टर्म्स अँड कंडिशन जे असतील त्याचे, ते ऍक्सेप्ट वरती क्लिक करून तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. किंवा तुम्ही जे भरलात ते रिसेट करू इच्छिता तर रिसेट पण करू शकता. तर मी या ठिकाणी प्रोसीड या बटनावरती क्लिक करतो. याच्यानंतर मी याच्या ठिकाणी माहिती काही चेंजेस करू शकत नाहीये. या ठिकाणी तुम्हाला जर तुम्हाला माहिती जर चेंजेस करायचीच असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा जे आहेत फॉर्म भरून घ्यावे लागणार आहे. आणि यामध्ये क्लिक टू अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावरती क्लिक करून तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत, म्हणजे जे कोणी लाभार्थी किंवा अर्जदार आहेत त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दाखवतील. डॉक्युमेंट टाइप मध्ये तुम्हाला त्या डॉक्युमेंटच्या लिस्ट मध्ये जे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आणि या ठिकाणी जसं की मी या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे, जसं कास्ट सर्टिफिकेट ऑफ ब्रदर या ठिकाणी मी सिलेक्ट करू शकतो किंवा अन्य डॉक्युमेंटही मी सिलेक्ट करू शकतो आणि कंटिन्यू करू शकतो अपलोड करून. तर वन बाय वन करत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. यामध्ये मी एक दोन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून देतो, जसं की या ठिकाणी टीसी आणि या ठिकाणी तुम्हाला टीसी अपलोड करायची आहे. आणि जे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन आहे, डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मध्ये जर टीसी निवडत असतील तर टीसी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जर आधार कार्ड निवडत असतील तर आधार कार्ड नंबर या ठिकाणी डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मध्ये टाकायचे कंपल्सरी. त्यामुळे तुमचे रिजेक्शनचे जे चान्सेस आहेत ते जास्तीत जास्त म्हणजे कमी होऊन जातात. तर या ठिकाणी तुम्हाला वन बाय वन डॉक्युमेंट जे आहेत अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. जसं की समजा मी एक डॉक्युमेंट या ठिकाणी मी सिलेक्ट करतो कास्ट सर्टिफिकेट आणि या ठिकाणी कास्ट अपलोड करतो. आणि सेम अपलोड करताना तुम्हाला डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला त्या कास्ट सर्टिफिकेटचे नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. आणि ऍड डॉक्युमेंट या पर्यायावरती क्लिक करायचंय आणि एक एक डॉक्युमेंट तुम्हाला इथून अपलोड करून घ्यायचे. जसे की या ठिकाणी वन बाय वन डॉक्युमेंट अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. आणि लास्टला तुम्हाला हे जे सेल्फ डिक्लेरेशन आहे म्हणजे स्वयं घोषणा प्रमाणपत्र आहे, तुम्हाला लिहून त्याची सही करून तुम्हाला अपलोड करून घ्यायची. तर याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली याला डाउनलोड करून अपलोड करू शकता लिहून पण. या ठिकाणी तुम्हाला असे एक प्रोसीड केल्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर फोटो तुम्हाला जोडायचे, म्हणजे फोटो कॅप्चर करू शकता लाईव्ह किंवा अपलोड पण करू शकता. आणि पुढे सुरू या बटनावरती क्लिक करायचंय. या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचंय. तर पे नाव या बटनावरती क्लिक करून
प्रोसीड करायचंय आणि इथून तुमचं जे पेमेंट असणार आहे म्हणजे जे काही सेंट्रल कास्ट साठी जे पेमेंट लागणार आहे ते पेमेंट या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय आणि व्हॅलिडेट करून तुमच्या सीएससी असो तुम्ही जे पेटीएम यूज करत असेल जे काही तुमचं पेमेंट मेथड असेल ते निवडायचंय आणि वॉलेट पिन टाकायचंय. इथून पे करून तुम्हाला इथून पेमेंट करून घ्यायची. एकदा पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर जे असणार आहे तुमच्या समोर एक रिसिप्ट जनरेट होतील. ते रिसिप्ट तुम्ही कस्टमर किंवा जे अप्लाय करणार आहेत जे कोणी अर्जदार आहेत त्यांना द्यायचे. यामध्ये एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मध्ये टोकन नंबर, ऍप्लिकंटचे नेम आणि बेनिफिशियरी कोण असणार आहेत त्यांचे डिटेल्स आणि यामध्ये ऍप्लिकेशन कोणत्यासाठी केलेत त्यांनी, बेनिफिशियरी डिटेल्स मध्ये कोणती कॅटेगरी आहे, सेंट्रल कास्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, एससी आहे, ओबीसी आहे, ज्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय केलात ते सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येतील. यामध्ये ऍप्लिकेशन आणि यांचे नाव म्हणजे ऍप्लिकंट जे असणार आहे त्यांचं नाव, कधी अर्ज केला त्यांचं, म्हणजे हे सगळे डिटेल्स तुम्हाला जे आहेत या पावतीमध्ये दिसतील. तर तुम्हाला याचा प्रिंट आउट काढायचंय. तर प्रिंट आउट काढण्यासाठी तुम्हाला प्रिंट या बटनावरती क्लिक करायचंय आणि प्रिंट आउट काढून तुम्हाला त्या कस्टमरला असो किंवा जे कोणी अर्जदार आहेत त्यांना हे पावती देऊन टाकायची आहे. जेणेकरून जेव्हा नेक्स्ट टाइमला त्यांनी त्याची तपासणी किंवा जे कास्ट असेल ते आल्यानंतर त्याला सहजरित्या या रिसिप्टद्वारे सहजरित्या आपण शोधून त्याचा प्रिंटआउट काढून देऊ शकतो. तर यामध्ये याचा प्रिंटआउट काढून देऊन टाकायचंय. सेम ह्याच पद्धतीमध्ये तुम्हाला सेंट्रल कास्ट जे ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यासाठी पण अप्लाय करू शकता. सेम त्याचसाठी एसटी साठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये त्याची स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला ई डिस्ट्रिक्ट स्टेटस यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक करून ज्या डेटला तुम्ही अप्लाय केलात त्या पावतीवरली डेट तुम्हाला बघायची आहे आणि या सर्व्हिसेस मध्ये जे कोणती सर्व्हिस तुम्ही घेतलात म्हणजे ज्या सर्व्हिसेस मध्ये नाव असतील कास्ट सर्टिफिकेट किंवा ऑल पण करून तुम्ही सर्च करू शकता. जसे की या ठिकाणी मी कोणतंही एक ऑल करतो आणि या ठिकाणी पेंडिंग वरती क्लिक करतो आणि डिस्प्ले या बटनावरती क्लिक करतो. हे एवढं केल्यानंतर जसे की आपण या ठिकाणी बघू शकता यामध्ये कोणते डॉक्युमेंटचे स्टेटस किती आहे आणि या रिमार्क मध्ये रिजेक्शन मध्ये आहे का नाही, कोणत्या टेबलला आहे हे तुम्ही सहजरित्या तपासू शकता. आणि जर कास्ट सर्टिफिकेट जे सेंट्रल कास्ट आहे सेंट्रल कास्ट बनल्यानंतर त्याचं तुम्ही प्रिंटआउट पण काढून या ठिकाणी देऊ पण शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सर्टिफिकेट आहे सेंट्रल कास्टसाठी तुम्ही सहजरित्या महा ऑनलाईनच्या पोर्टलद्वारे अप्लाय करू शकता. जर यामध्ये काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील कशा प्रकारे फॉर्म भरायचं यामध्ये काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर मला प्लीज कमेंट करा. धन्यवाद.